ब्रेकनंतर एक मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा अपघात झालेला आणि अपघातामध्ये रिक्षा चालक जखमी झाला होता। यावरून गौतमी पाटीलवर टीका करण्यात आली। दरम्यान अपघातावेळी गौतमी पाटील कारमध्ये नव्हती असं म्हणत पोलिसांनी गौतमीला क्लीन चिट दिली आहे आणि या सर्व प्रकरणावर बोलण्यासाठी स्वतः गौतमी पाटील आपल्या सोबत आहे। गौतमीजी, सगळ्यात आधी तर तुमची यामध्ये काय बाजू आहे हे मला विचारायला आवडेल, कारण तुमच्यावर टीका झाली होती, उचला असंही म्हटलं गेलं होतं। तुमचं याविषयी नेमकं काय म्हणणं आहे? माझं एकच म्हणणं आहे की जे काही पोलिसांनी सांगितलं, जे पोलीस दादांनी सांगितलं की यात म्हणजे तिचा संबंध येत नाही, तरी मला यात ट्रोल केलं चाललंय। मी गाडीमध्ये नव्हते, जो माझा गाडी चालक होता तो गाडीत होता, तो गाडी घेऊन चाललेला, माझा याशी काही संबंध नाही। आणि राहिलं तर मी पुढाकार घेतलेला ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेस मी स्वतःहून म्हणजे मदतीचा हात पुढे केला होता, पण त्या लोकांनी नाही नकार दिला त्या गोष्टीला की आम्ही कायदेशीर जी कारवाई होईल त्यावर आम्ही हे करू। म्हणून मी परत ते माघार घेऊन जे आपण कायदेशीर आहे ते आपण चाललोय आता। पण तुम्हाला नोटीस बजावली होती पोलिसांनी, तुम्ही पोलिसांमध्ये गेला नाहीत, पोलीस स्टेशनला गेला नाही असंही म्हटलं जात होतं। हो, मी नोटीसवर सही वगैरे केली। माझं जे आहे ते सगळं कायदेशीर चाललंय। पोलिसांनी स्वतः सांगितलं की जर तिची गरज लागली तर तिलाही बोलवलं जाईल, पण माझी गरज आणि त्यांनी मला जे सांगितलं डॉक्युमेंट्स, जे गाडीचे डॉक्युमेंट्स वगैरे जे काही माझ्याकडनं होईल मी ते सगळी मदत पोलिसांना केली आहे। तर नेमकं काय झालं होतं? गाडी तुमची होती, ड्रायव्हर सुद्धा तुमचा होता, त्या दिवशी ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला नेमकं काय घडलं होतं? मलाही या गोष्टीची काही म्हणजे मला या गोष्टीची काही माहिती नाहीये की त्यावेळेस काय झालं होतं नेमकं। पण ड्रायव्हरने तुम्हाला सांगितलं असेलच माहिती। मी माझ्या कार चालकाशी जास्ती काही बोलली नाहीये, मी बोललीच नाहीये खरं तर त्याच्याशी। आज मलाही काही गोष्टींचं वाईट वाटतं, एखाद्याचं नुकसान झालंय त्यात माझंही नुकसान, माझ्या गाडीचं असं नाही की समोरच्याच गाडीचं नुकसान झालंय। त्यांना लागलं, मला मान्य आहे ती गोष्ट चुकीचीच घडली, हे ऍक्सिडेंट खरंच नव्हतं व्हायला पाहिजे, जे काही झालं ते खरंच चुकीचं होतं, पण माझंही आज खूप नुकसान झालंय गाडीचं। म्हणून मलाही त्या गोष्टीचा मी अजूनही कार चालकाशी माझ्या बोलली नाहीये, मी नाही अजून त्याच्या ह्याच्यात काय आहे ते माझे भाऊ लोक बघतायत, ते काही जे काही आहे ते बोलतायत। पोलीस काय म्हणाले? पोलिसांचं काय म्हणणं होतं या सगळ्यांमध्ये? पोलिसांचं म्हणणं एकच आहे। पोलिस काय म्हणतायत की शेजारी ती आहे का किंवा गाडी चालवायला ती आहे का, जर गाडी मी चालवत असती तर ठीक होतं। पोलिसांनी कशा पद्धतीने तुम्हाला अप्रोच केला, तुम्हाला नोटीस पाठवली होती, त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं? नोटीस मध्ये म्हटलंय की म्हणजे ज्या गोष्टीला ह्या गोष्टीशी माझा संबंध येत नाही, फक्त एवढंच आहे की गाडी माझ्या नावावर आहे, एवढंच आहे। तर पोलिसांनी त्या नोटीसची मध्ये नेमकं काय म्हटलं होतं? तुम्हाला पोलीस स्टेशनला यायला सांगितलं होतं? नाही, पोलीस नाही अजून तर काही नाही मला, म्हणजे चौकीला वगैरे मला अजून पोलिसांनी काही बोलवलं नाही। पण हा, ते हे पण म्हटले की ज्या वेळेस तिची चौकशी म्हणजे चौकशी करू वाटल, ज्यावेळेला चौकशी करायची असेल त्यावेळेला गौतमी पाटील यांना बोलावण्यात येईल असं पोलिसांनी म्हटल्याचं स्वतः गौतमी पाटील यांनी सांगितलेलं आहे। त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, मात्र थोडंसं तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। प्रसिद्ध नृत्यांगना महाराष्ट्रातल्या आणि गौतमी पाटीलच्या गाडीमुळे हा ऍक्सिडेंट झालेला होता, ज्याच्यामध्ये एक रिक्षा चालक गंभीर जखमी झाला आहे आणि त्यानंतर गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी केली जात होती। ही गाडी आपण बघू शकतोय, गौतमी पाटीलच्या नावावर ही गाडी आहे, मात्र ज्या वेळेला हा अपघात झाला त्यावेळेला गौतमी पाटील या गाडीमध्ये नव्हती, तर त्यांचा ड्रायव्हर या गाडीमध्ये होता अशी माहिती समोर आलेली आहे आणि त्यानंतर गौतमी पाटीलला अटक करा अशी मागणी केली जात होती। आणि त्याचबरोबर चंद्रकांत पाटील यांचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आला होता, ज्याच्यामध्ये ते पोलिसांना सांगतायत गौतमी पाटीलला उचलणार आहात की नाही, आणि त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर सुद्धा एक प्रकारे टीका झाली होती। तर दुसरीकडे गौतमी पाटीलला सुद्धा काही जणांकडून ट्रोल केलं जात आहे आणि या सगळ्यांमध्ये गौतमी पाटीलची नेमकी भूमिका काय आहे, काय म्हणणं आहे, न्यूज 18 लोकमत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि स्वतः गौतमी पाटील आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत, मात्र काही तांत्रिक कारणांमुळे त्यांचा आवाज आत्ता आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये। पण आतापर्यंत जी माहिती आपण त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न केलाय त्यानुसार
त्या गाडीमध्ये जेव्हा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेला मी त्या गाडीमध्ये नव्हते आणि त्या ड्रायव्हरसोबत आपला अजूनपर्यंत बोलणं झालेलं नाहीये असं गौतमी पाटील यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला यायला अजूनपर्यंत सांगितलेलं नाहीये, फक्त नोटीस दिली होती आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा बोलावून घेऊ असं पोलिसांनी सांगितल्याचं सुद्धा या ठिकाणी गौतमी पाटीलना न्यूज 18 लोकमतवर सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर आपल्या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान झाल्याचं गौतमी पाटीलनं सांगितलंय। तर दुसरीकडे ज्या रिक्षाला धडक बसली होती, जो रिक्षा चालक जखमी झाला होता, त्याची ही रिक्षा सुद्धा आपण बघतोय।